आणि यानंतर पाहूया टॉप 18 न्यूज। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावरती आहेत। आज ते वेंगुर्ला इथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून दुपारी मालवणमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील। राज्याबाहेर एकामागून एक जाणाऱ्या प्रकल्पांची चौकशी केली जाणार आहे। उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती यासाठी नेमण्यात आल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली। कॅनडाच्या ऑन्टारियो राज्याचे मंत्री व्हिक्टर फेडली यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्य आणि ऑन्टारियो स्टेट यांच्यात सामंजस्य करार केला। ही सुरुवात असून भविष्यात 50,000 कोटींची रोजगार राज्यामध्ये येणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। औरंगाबादमध्ये सरकारविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन केलं जाणार आहे। जिल्ह्यातील 8 ठिकाणी आंदोलन होणार असून यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गंगापूरच्या इसरवाडी फाटा इथे, चंद्रकांत खैरे वैजापूर इथे आंदोलनामध्ये सहभागी होतील। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। यात राज्यपालांविरोधात महाभियोग चालवण्याची मागणी करण्यात आली असून या याचिकेवरती आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। राज्यपाल वारंवार महान व्यक्तींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करतायत, त्यामुळे राज्यातल्या जनतेलाही वाटतंय की त्यांनी राज्यात राहू नये असा टोला रोहित पवारांनी राज्यपालांना लगावला। राज्यपालांनी मोठी घोडचूक केली आहे, त्यानंतर एखादा निर्लज्जच त्या पदावरती राहू शकतो, वृद्धाश्रमात सुद्धा त्यांना घेणार नाही अशा शब्दात उदयनराजे भोसलेंनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, त्यात सर्व धर्मियांना समाविष्ट केलं। स्वराज्याची स्थापना म्हणजे आजची लोकशाही असल्याचं उदयनराजे म्हणाले। राजशाही अबाधित ठेवायचा विचार झाला असता तर ती आजही अबाधित असती असं ते म्हणाले। संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंनी आधी महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या असं म्हणत मंत्री मंगलप्रभात लोढांवरती निशाणा साधला। शिंदेंचं बंड खोक्यांसाठी होतं, त्यांची शिवरायांच्या इतिहासाशी तुलना करू नका असा इशाराही देण्यात आला। पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड याला कर्जत पोलिसांकडून अटक झाली आहे। जगदीश गायकवाडला मेडिकल चेकअपसाठी कामोठ्यातल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि गायकवाडच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला रुग्णालयात न्यावं लागलं। प्रकाश आंबेडकरांवरती जगदीश गायकवाडनं खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि त्या निषेधार्थ मावळमधील वडगाव तहसीलदार कार्यालयावरती आंदोलन करून जगदीश गायकवाडच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या जगदीश गायकवाडवरती कडक कारवाई करण्याची मागणी आंबेडकरी जनतेच्या वतीनं करण्यात आली आहे। सागर गायकवाडच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी युवक आक्रमक झाले। ऋतुजा लटके निवडून आल्या तेव्हाच त्यांना त्यांची ताकद कळली। आपण निवडणुका जिंकू शकत नाही हे त्यांना कळलंय, म्हणून भाजप आता राज्यामध्ये दंगल घडवू पाहत असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली। शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाल्यानंतर वैचारिक मतभेदातून वादाची पहिली ठिणगी पडली आहे। संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सावरकरांवरती टीका केली आणि शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी टीकेवरती आक्षेप घेत यापुढे सावरकरांवरती टीका खपवून घेतली जाणार नाही असा दम भरला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांचा भारतीय जनता पार्टीनं राजकीय बळी घेतलाय। न्यायालयाचा निकाल आला तर सर्व 16 आमदार अपात्र होतील आणि सरकार पडेल अशी प्रतिक्रिया आमदार अमोल बेटकर यांनी अमरावतीत दिली। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। प्रकृतीच्या कारणामुळे मलिकांवरील मागील काही दिवसांपासून कुर्ल्यातल्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रुग्णालयाचा रिपोर्ट तपासल्यानंतर कोर्टानं मलिकांना दिलासा दिलेला नाही। गोवावाला कंपाऊंड जमीन खरेदीमध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाची महाप्रबोधन यात्रा 2 डिसेंबरला गोंदियात येणार आहे। मात्र या महाप्रबोधन यात्रेचे पोस्टर्स नगर परिषदेनं काढून घेतल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत। परवानगी मागूनही पोस्टर लावण्यास बंदी घातल्यामुळे शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे। 9 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे। पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीकरता सरपंच आणि सदस्य पदांकरता अर्ज दाखल करण्यात आले। अनेक ठिकाणी शेकाप आणि भाजपमध्ये सरळ लढत होणार असल्याचं चित्र आहे। आणि आता पाहूयात महाराष्ट्रातील टॉप 18 न्यूज।
बहुप्रतीक्षित नागपूर मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या 520 किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी 5 तासात कापता येईल। कुलाबा वांद्रे सिब्स मेट्रो 3 मार्गिकेतील एक महत्त्वाचा टप्पा MMRCनं पार केलाय। प्रकल्पातील भुयारीकरणाचा 42वा टप्पा बुधवारी पूर्ण झाला। या प्रकल्पातील 100% भुयारीकरण पूर्ण झालंय। नाशिकमध्ये आजपासून रिक्षा प्रवासासाठी नवे दर लागू केले जात आहेत। या नव्या दरानुसार रिक्षाच्या भाड्यात 20% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे नाशिककरांचा रिक्षा प्रवास आता महागणार आहे। नाशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे। तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली झाल्यानंतर नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती ढिपाळली होती आणि आता नव्यानं हेल्मेट सक्तीचे आदेश काढण्यात आले। त्यानुसार नियम मोडणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। पुणे ते सिंगापूर या नव्या विमान सेवेचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। एअर विस्तारा एअरवेजची ही सेवा असेल। राज्यातील सर्व बाजार समितीच्या निवडणुका 15 मार्च नंतर होणार आहे। तसंच शेतकऱ्यांनाही बाजार समितीची निवडणूक लढवता येणार आहे। औरंगाबाद खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। श्रीरामपूर येथील दीपक पटारे यांच्या याचिकेवरती हा निर्णय देण्यात आलाय। लातूर जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या गाळपाची गती मंदावली आहे। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। रब्बी हंगामातील पेरा वाढलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबर अखेर 135% पेरणी झाली होती। नोव्हेंबर अखेर 40 लाख हेक्टरवरती पेरण्या झाल्या असून डिसेंबर अखेरपर्यंत रब्बीचं क्षेत्र 65 लाख हेक्टरपर्यंत जाईल अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे। संग्रामपूर भागातील चिचारी या गावातील भूखंड घोटाळा प्रकरण न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं। हा संपूर्ण प्रकार समिती स्थापन करून चौकशी त्याची करण्यात येते। भूखंड घोटाळा प्रकरणी मेहकर SDO यांच्याकडून आदेश पारित करण्यात आल्यामुळे आदिवासी बांधवांना जमिनी परत मिळणार आहेत। त्यामुळे आदिवासी बांधवांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या आरोपांनंतर रुग्णालय प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे। प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे यांनी या तक्रारीची चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय समिती गठीत केली आहे। मुंबई, ठाणे, भिवंडी, पिंपरी चिंचवड आणि मालेगावसह राज्यातील 26 ठिकाणी गोवरचा संसर्ग झालाय। गोवर बाधितांचे 7 दिवस विलगीकरण करून त्यांच्यावरती तिथेच उपचार करून नंतर स्थलांतरित करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेने दिल्या आहेत। मुंबईत गोवरचा फैलाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणाचे आता चांगले परिणाम दिसत आहेत। रुग्णसंख्येमध्ये घट होते, मात्र पुढच्या 10 ते 15 दिवसात रुग्णसंख्येत उतार कसा होतो हे पाहून संसर्ग नियंत्रणात आहे का हे ठरवलं जाईल, असं पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितलं। धुळे शहरात महिन्याभरात 71 गोवरचे संशयित रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा चांगली सतर्क झाली आहे। आतापर्यंत 50% लसीकरण पूर्ण झालंय। सांगली जिल्ह्यातील मिरजमधील एका तरुणानं मिरजेतील खराब रस्त्याचा मुद्दा चक्क कतारमधल्या फुटबॉल वर्ल्ड कप ग्राउंडच्या गॅलरीमध्ये बसून उपस्थित केला। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। बदलापूर गावाला जोडणाऱ्या उल्हास नदीवरील पुलावरती मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास होतोय। खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील आसनगाव इथे रेल्वे ब्रिज पाडण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। वाहतूक एका लेनवरून वळवण्यात आल्याने वाहन चालकांच्या रांगा लागल्यात। सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आंबा बागायतदार हैराण झाले असून या बदलांमुळे पिकांच्या विशेषतः आंब्याच्या उत्पादकतेवरती परिणाम होतोय। सध्या 90% झाडांना पालवी फुटली आहे, मात्र त्यामुळे मोहर प्रक्रिया उशिरानं होणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं शरद पवार यांची प्रतिमा असलेली रांगोळी साकारली जाते। ही रांगोळी कामोठ येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या पटांगणात साकारली जाते। आता पाहूयात राष्ट्रीय पातळीवरच्या टॉप 18 न्यूज। गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे। पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांसाठी 89 जागांसाठी मतदान होत असून निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे। गुजरातच्या मिनी आफ्रिका म्हणून ओळख असलेल्या जांबूरचे नागरिक आज पहिल्यांदा मतदानात सहभागी होणार आहेत। त्यामुळे जांबूरमधल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केलाय।
पहिल्या टप्प्याचं मतदान होत असताना पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये मेगा रोड शो आज होणार आहे. अहमदाबादमधील 5 विधानसभा मतदारसंघातून हा रोड शो जाईल, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सानंदमध्ये रोड शो करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केलं. टेबल टेनिस खेळाडू शरद कलम अंचतला ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला, तर 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालंय. पूंछ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हत्यारं ताब्यात घेण्यात आली. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपी आफताबची नार्को टेस्ट होणारे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबनं श्रद्धाच्या हत्येची कबुली दिलेली आहे. स्पेनच्या राजधानी माद्रिदमध्ये युक्रेनच्या दूतावासाजवळ स्फोट झालेत. लेटर बॉम्बच्या माध्यमातून स्फोटांची माहिती देण्यात आली. त्यानंतर दिल्लीतल्या युक्रेन दूतावासाजवळ सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं न्यूज 18ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठं वक्तव्य समोर आलंय. मी हिंदू आहे, हिंदू असल्यामुळे हिंदुत्व नाही करणार तर काय करणार. तर गुजरात निवडणुका ते एमसीडी निवडणुका सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. दिल्लीतील एमसीडी निवडणुकांसाठी भाजपचा नवा नारा समोर आलाय. जिथे झोपडी तिथे घर. दिल्लीत लवकरच नव्या आवास योजना आणणार असल्याचं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरींनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावरती भाजपनं हल्लाबोल केलाय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांनी हल्लाबोल करत गुजरातची जनता सडेतोड उत्तर देणार असल्याचं ते म्हणाले. भारताच्या पूर्वेकडील समुद्रतट सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. भारतीय तटरक्षक दलानं MK3 स्क्वॉड्रन या सर्वात हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश केलाय. चेन्नई इथल्या भारतीय हवाई स्थानकावरती सागरी दल प्रमुख VS पठानिया यांनी हे हेलिकॉप्टर तैनात केलंय. आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या टॉप 18 बातम्या. अफगाणिस्तानातील मदरशात मोठा बॉम्बस्फोट झाला, तर 23 विद्यार्थी मृत्युमुखी पडले असून 30 जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आलंय. चीनमध्ये बंदी विरोधात मोठ्या प्रमाणात लोकांचं विरोध प्रदर्शन सुरूच आहे. ग्वांगझूमध्ये पोलिसांवरती काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या, तर शी जिनपिंग यांच्या विरोधात नारेबाजी केली जाते. टोकियोमध्ये शेकडो लोकांनी चीनी लोकांना पाठिंबा देण्यासाठी निषेध केला. चीनच्या नेत्यांनी पायउतार व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. आणखी लॉकडाऊन नको, आम्हाला स्वातंत्र्य हवंय अशा घोषणा दिल्या गेल्या. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी मास्क आणि सनग्लासेस घातले होते. शी जिनपिंग यांना सार्वजनिक संतापाच्या लाटेचा सामना करावा लागतोय. जगातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर लाव्हाच्या नद्या पाहायला मिळाल्या. इथून जाणारा हवाईयन महामार्ग सुद्धा जाम झालेला आहे. हिलो या ठिकाणी मौना लोआ 38 वर्षांनंतरचा उद्रेक झालेला आहे. मौना लोआचा शेवटचा उद्रेक 1984 मध्ये झाला होता आणि या ज्वालामुखीबद्दल 1843 मध्ये लिखित काही रेकॉर्ड्स आहेत. तेव्हापासून झालेला हा 34वा स्फोट आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्सचा पहिला परदेश दौरा सुरू झालाय. त्यांचा बोस्टनला 3 दिवसांचा दौरा आहे. मॅसेच्युसेट्सचे गव्हर्नर चार्ली बेकर आणि लेफ्टनंट गव्हर्नर कॅरिन पॅलिटो यांनी बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती त्यांचं स्वागत केलं. प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्सचा बोस्टनला परदेश दौरा सुरू आहे. मॅसेच्युसेट्सचे गव्हर्नर चार्ली बेकर आणि लेफ्टनंट गव्हर्नर कॅरिन पॅलिटो यांनी बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती या जोडप्याचं स्वागत केलं. तर हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ द डेव्हलपिंग चाइल्डला सुद्धा ते भेट देणार आहेत आणि वंशद्वेष तसंच गरिबी आणि तुरुंगवास यांसारख्या समस्यांना ते संबोधित करतील. प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्सच्या या 3 दिवसांच्या बोस्टन दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यांचा बोस्टनला 3 दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात सिटी हॉलच्या शाही सोहळ्यापासून झाली. या दौऱ्यामध्ये दारिद्र्य विरोधी कार्यक्रम, बालविकास संशोधन आणि स्थानिक पूर संरक्षण या विषयांवरती चर्चा होणार आहे. चीनमधील आर्थिक सुधारणांना बळ देणारे माजी अध्यक्ष जियांग झेमिन यांचं शांघाय इथे निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. जियांग झेमिन यांच्याकडे 1993 मध्ये चीनचं नेतृत्व आलं होतं आणि त्यांच्याच काळात चीनच्या धोरणात ऐतिहासिक बदल झाले. सुपरस्टार इंटरनेटर जेनिफर लोपेज तिच्या आगामी अल्बम दिस इज मी नाऊ साठी ॲपल म्युझिकच्या झेनलोव यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. प्रेस रिलीजनुसार दिस इज मी नाऊ हा अल्बम तिनं गेल्या 2 दशकात घेतलेल्या भावनिक, आध्यात्मिक आणि मानसिक प्रवासाचा इतिहास आहे.
सोमवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये अॅन्युअल गॉथम अवॉर्ड्समध्ये स्टार्सने रेड कार्पेटवरती हजेरी लावली. एव्हरीथिंग एव्हरीवेअर ॲट ऑल वन्स हा चित्रपट आघाडीच्या विजेत्यांपैकी एक ठरला आणि चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून दिग्दर्शक डॅन कॉन आणि डॅनियल श्रीनर आश्चर्यचकित झाले. फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी व्हाईट हाऊसच्या हॉलिडे डेकोरेशनसाठी वी द पीपल ही संकल्पना निवडली आहे. देशाच्या संस्थापक दस्तऐवजातमधून त्यांनी ही प्रेरणा घेतली. स्वातंत्र्याच्या घोषणेची एक प्रत ग्रंथालयामध्ये प्रदर्शित करण्यात आली आणि जिंजर ब्रेडपासून बनवलेल्या व्हाईट हाऊसमध्ये फिलाडेल्फियातील इंडिपेंडन्स हॉलची शुगर कुकी सुद्धा आहे आणि या ठिकाणी स्वातंत्र्याच्या घोषणेवरती स्वाक्षरी करण्यात आली होती. वी द पीपल हा आमच्या राष्ट्राचा आत्मा आहे आणि म्हणूनच त्यावरती आधारित सजावट करण्याचं ठरवल्याचं जिल बायडन यांनी सांगितलं. तर सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी नॉर्थ कॅरोलिनाचे अधिकारी गव्हर्नर रॉय कूपर यांच्या कॅपिटलच्या वेस्ट लॉनवरती ख्रिसमस ट्रीवरती रोषणाई केली. ही परंपरा 1964 पासून अखंडित सुरू आहे. यंदाचा ख्रिसमस ट्री हिल राज्यातील पिस्का राष्ट्रीय जंगलातून आणण्यात आला असून त्याची उंची जवळपास 80 फूट उंच आहे. 2 नोव्हेंबरला या झाडाची कापणी करून तब्बल 14 दिवसांचा प्रवास करून हे झाड देशाच्या राजधानीमध्ये पोहोचलं. उत्तर कॅरोलिनामधील रहिवाशांनी हाताने बनवलेल्या दागिन्यांनी ख्रिसमस ट्री सजवलाय. लेबननच्या उत्तरेकडचं शहर जॉनिहामध्ये मुसळधार पावसामुळे कार पाण्यात बुडल्या. लेबननमध्ये वर्षानुवर्ष पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात टिकवून ठेवलेल्या गेलेल्या नाहीत. पोलंडच्या सत्ताधारी पक्षाचे नेते जारोस्लाव काग्झिन्स्की यांच्या घरासमोर सुमारे 300 आंदोलकांनी निदर्शनं केली. महिलांच्या हक्कांचा ऱ्हास आणि दारू पिणाऱ्या महिलांबद्दल केल्या जाणाऱ्या टिप्पण्यांबद्दल संताप व्यक्त केला गेला. काग्झिन्स्की यांनी पोलंडच्या राजकारणातून बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं. कसाई आणि सॉसेज उत्पादकांनी फ्रान्सच्या संसदेच्या सभागृहाबाहेर आंदोलन केलं. मांस रेफ्रिजरेट करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेच्या वाढत्या किमतीबद्दल निषेध करण्यात आला. फ्रेंच बुचरी फेडरेशननं हे आंदोलन केलं. आंदोलकांनी फेडरेशननं सरकारला जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल सारखीच धोरणं स्वीकारण्याची विनंती केली आहे. आणि आता पाहूयात क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील टॉप 18 न्यूज. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे यजमान न्यूझीलंडनं 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 विजय मिळवला. या मालिकेतील पहिला सामना यजमान न्यूझीलंड संघाने जिंकला होता आणि त्यानंतर सलग 2 सामने पावसामुळे रद्द झाले. भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. साऊथीनं दीपक हुडाला माघारी धाडत भारताचा माजी कर्णधार कपिल देवचा विक्रम मोडलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टीम साऊथी 3ऱ्या क्रमांकावरती जाऊन पोहोचलाय. विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये ऋतुराज गायकवाडची चांगली कामगिरी सुरूच आहे आणि सलग दुसऱ्या लढतीत त्यानं आसाम विरुद्ध 114च्या स्ट्राईक रेटनं झंझावाती शतक झळकावलंय. हार्दिक पांड्यानं एक व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पोस्ट केला ज्यामध्ये हार्दिक पांड्या आपली पत्नी नताशाकडून डान्सच्या काही स्टेप्स शिकतोय. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. त्याचसोबत त्याच्या चाहत्यांनाही तो खूप आवडतोय. ड गटातील अखेरच्या सामन्यात ट्युनिशियानं फ्रान्सचा 1-0 असा पराभव केला आणि या पराभवानंतरही फ्रान्सनं गटातील अग्रस्थान आपलं कायम राखलंय. मात्र त्यांना दुबळ्या संघाकडून पराभव पत्करण्याची नामुष्की सहन करावी लागली. अन्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं डेन्मार्कवरती मात केल्यामुळे ट्युनिशियाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. सेकंड हाफमध्ये मॅथ्यू लेकीनं केलेल्या गोलच्या बळावरती ऑस्ट्रेलियानं विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ड गटाच्या अखेरच्या साखळी सामन्यात डेन्मार्कला 1-0 असा पराभवाचा धक्का दिला आणि या विजयासह ऑस्ट्रेलियानं केवळ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश मिळवलाय. अर्जेंटिनानं ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात पोलंडचा 2-0 असा पराभव केला. यासह लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनानं अंतिम 16 मध्ये प्रवेश केलाय. अर्जेंटिना 6 गुणांसह क गटामध्ये अव्वल स्थानावरती आहे तर पोलंडनं पराभवानंतरही 4 गुणांसह 16 फेरीमध्ये प्रवेश केलाय. क गटातील दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोनं सौदी अरेबियाचा 2-1 पराभव करून 4 जणांसह
4 गुणांसह ग्रुप स्टेजचा शेवट केला असला तरी सर्व ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये गोल फरकावरती 1 गुण नकारात्मक असल्यामुळे मेक्सिकोला राऊंड ऑफ 16 मधून बाहेर पडावं लागलंय. यानंतर पाहूयात मनोरंजन क्षेत्रातल्या टॉप 18 न्यूज. ऑस्कर 2022च्या प्रसारणादरम्यान काही पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण न केल्यामुळे अनेकांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावरती टीका केली होती आणि आता या टीकेनंतर यंदा ऑस्कर पुरस्कार 23 श्रेणींच्या पुरस्काराचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय ऑस्करच्या आयोजकांनी घेतलाय. श्रियानं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसतेय. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय. साऊथ स्टार सूर्याच्या जय भीम या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या यशानंतर आता मेकर्सनी जय भीम 2 ची घोषणा केली. यातही सूर्याच मेन रोलमध्ये असण्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय. अभिनेत्री नुसरतची मुख्य भूमिका असलेल्या छोरी 2 या सिनेमामध्ये सोहा अली खान सुद्धा दिसणार आहे. सोहानं सेटवरचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लुकमुळे चर्चेत असते आणि चाहत्यांच्या वाहवा मिळवते. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये भूमी पेडणेकर अतिशय ग्लॅमरस दिसते. तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. तमन्नाने इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ शेअर केलाय. रेडी फॉर सम ब्लड नाईट्स विथ माय ट्राईब असं कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिलंय. या पोस्टवरती चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. आणि बातम्यांसोबतच वेळ झाली. या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार. एमडी ड्रग्सचा